नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजपासून आपण सुरुवात करणार आहोत अकॅडमिक इयर 2022-23 अंतर्गत आपल्याला जे इयत्ता 10वीसाठी इंग्लिश विषयाचा बेस कोर्स दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास 30 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्याच्या पहिल्या ॲक्टिव्हिटीपासून आज आपण सुरुवात करत आहोत. तर थोडक्यात जाणून घेऊया की तुम्हाला सेतू अभ्यासक्रममध्ये नेमकं दिलेलं काय आहे. तर सेतू अभ्यासक्रममध्ये या ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट्स जे आहे ते आपण थोडक्यात बघू आणि नंतर ॲक्टिव्हिटीला सुरुवात करू. तर ते पहिला पॉईंट आहे टायटल ऑफ द युनिट, म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही नेमकं काय शिकणार आहात, त्याचे लर्निंग आउटकम्स काय राहील, म्हणजे ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय समजेल किंवा कुठली गोष्ट करण्यास तुम्ही योग्य असाल. नेक्स्ट लर्निंग ॲक्टिव्हिटीज, ती जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याचा टायटल आहे त्याशी संबंधित तुम्हाला लर्निंग ॲक्टिव्हिटीज दिलेल्या राहतील किंवा त्याला आपण लर्निंग एक्सपिरियन्ससुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर त्याच प्रकारची जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला सॉल्व करून दिलेली असेल. प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही एक्झाम्पल दिले असेल, काही ॲक्टिव्हिटी दिली असेल आणि सगळ्यात लास्ट पार्ट तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की ती जी कन्सेप्ट आहे ती स्ट्रॉंगर अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला काही पॅरलल ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. तर यातील तुम्हाला तुमची एक स्वतंत्र वही करायची आहे, त्यामध्ये टायटल, त्यानंतर लर्निंग आउटकम्स तुम्ही लिहू शकता, सॉल्व ॲक्टिव्हिटी किंवा जे एक्झाम्पल दिले त्यापैकी कुठली ॲक्टिव्हिटी लिहू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला नंबर 6साठी जी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी दिलेली असेल किंवा तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी सॉल्व करायसाठी दिली असेल ती तुम्हाला उत्तरासह लिहायची आहे. चला तर मग आपल्या पहिल्या ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करूया. आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे तिथे दिलेली आहे, त्याचं टायटल बघा काय आहे, प्रेडिक्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ द नॅरेशन. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काही भाग दिलेला असेल आणि उरलेला भाग आपल्याला प्रेडिक्ट करायचा आहे. थोडक्यात काय तर आपल्याला गेस करायचं. ओके, सी द फर्स्ट वन. आता इथे तुम्हाला एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिली आहे, त्यामध्ये विचारलेलं आहे की टीचर क्लासमध्ये एंटर करतात आणि विचारतात कॅन यू गेस व्हॉट आर यू गोइंग टू लर्न टुडे. तुम्हाला माहिती आहे का आज आपण काय शिकणार आहोत. ऑब्व्हियसली अचानक वर्गात शिक्षक आल्यानंतर त्यांना काय शिकवायचं आहे ते विद्यार्थी जे आहे परफेक्ट आन्सर देऊ शकत नाही. मात्र पुढे बघा, ग्लान्स थ्रू द सेंटेन्सेस रिटन ऑन द बोर्ड क्विकली अँड ट्राय अगेन. ठीक आहे, आता पुढे शिक्षक काय म्हणतात तर ग्लान्स मीन्स एक थोडंसं ओव्हरलूक करा की बोर्डवर काय लिहून दिलेलं आहे आणि आपल्याला काय करावे लागेल. तेव्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं बघा, वी आर गोइंग टू लर्न ॲज हाऊ टू गेस मिसिंग वर्ड इन द सेंटेन्स. कारण बोर्डवर काय असेल तर तुम्ही पुढे इथे पाहू शकता काही सेंटेन्सेस तुम्हाला दिलेले आहे आणि तिथे पुढे फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे. आता हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं की आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, हाऊ टू गेस मिसिंग वर्ड इन द सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्समधले मिसिंग वर्ड जे आहे ते गेस कसे करायचे ते आपल्याला शिकायचे. ओके, आता जी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती आपण बघूया. फर्स्ट इथे दिलेलं आहे, स्टुडंट रीड द सेंटेन्स सायलेंटली अँड कॉपी देम इन देअर नोटबुक. बघा आता बोर्डवर काय लिहिलेलं आहे, डोंट टेल लेट मी. आता तुम्ही इथे लिहू शकता गेस, कारण की विद्यार्थी इथे गेस करणार आहेत. सी द फर्स्ट सेंटेन्स, आय सी डॉक्टर विजिटिंग माय नेबर्स हाऊस समबडी मस्ट बी. म्हणजे मी बघितलं की माझ्या शेजारी डॉक्टर आलेले आहेत, मला वाटतं कोणीतरी काय असेल, समबडी मस्ट बी इल, ILL इल. ओके, आता ही जी ॲक्टिव्हिटी ही सॉल्व ॲक्टिव्हिटी आहे आणि खाली याची सगळी उत्तरे तुम्हाला दिलेली आहे. आपण त्या उत्तरांसह थोडक्यात हे जे वाक्य आहे त्याचे अर्थ पाहणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता सगळ्या याची उत्तरे तुम्हाला दिलेली आहे. या उत्तरासह ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला तुमच्या वहीत लिहायची आहे. सेकंड सेंटेन्स बघा, द क्लाउड्स आर गॅदरिंग इन द स्काय. आकाशात ढग जमलेला आहे. इट माइट ब्लँक इन द इव्हिनिंग. आता याचा आन्सर काय आहे तर RAIN, रेन. ओके, नेक्स्ट बघा, रोड इज वेट रोड अँड स्लिपरी, वॉक केअरफुली ऑन ऑर यू मे ब्लँक डाऊन. इथे काय येईल तर FALL फॉल डाऊन. नेक्स्ट, द सन राईज इन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुठे तर इन द ईस्ट. ओके, नेक्स्ट बघा, लॉकडाऊन इन माय डिस्ट्रिक्ट इज लिफ्टेड अप. नेक्स्ट बघा, वेन विल स्कूल. आता इथे तुम्ही दोन प्रकारचा आन्सर लिहू शकता, दॅट इज स्टार्ट म्हणजे शाळा कधी सुरू होतील किंवा शाळा ज्या आहेत त्या कधी रिओपन होतील. ओके, आता ही सगळी आन्सर तुम्हाला दिलेली आहे, फिल करून तुम्ही कंप्लीट करायचे आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 6, सेंटेन्स नंबर 6, व्हेजिटेबल्स आर एक्सलंट सोर्स ऑफ विटॅमिन. इथे तुम्हाला लिहायचं आहे ऑफ
विटॅमिन. नेक्स्ट, मायक्रोस्कोप मेक स्मॉल थिंग्स अपियर लार्जर दॅट दे आर. म्हणजे ते असतात त्यापेक्षा ते काय करतात, आपल्याला मोठे दिसतात. कशामुळे तर मायक्रोस्कोपमुळे. ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. आता ही जी आहे एक फेमस प्रोवर्ब आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सी द लास्ट टू. द पायनॅपल अ फ्रूट ब्लँक इन ट्रॉपिकल क्लायमेट थ्रू द वर्ल्ड इज नेटिव्ह ऑफ साऊथ अमेरिका. आता इथे काय येईल तर आन्सर आहे आपलं ग्रो. ओके, GROW. and see the last one, what's wrong with you, you look sad or worried. तुम्ही यापैकी कुठलंही एक आन्सर इथे लिहू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला जी सॉल्व ॲक्टिव्हिटी दिली होती ती आपण बघितली. विथ आन्सर आपल्याला दिली होती. लर्निंग ॲक्टिव्हिटीज जी आहे ती दिली होती आणि सहजतेने तुमच्या लक्षात आलं की कशाप्रकारे तुम्हाला इथे शब्द जे आहे ते गेस करायचे आहे. आता नेक्स्ट आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्या अंतर्गत एक छोटासा आपल्याला गेम दिलेला आहे जो टीचरला काय करायचं आहे तर डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे की हा गेम कसा खेळायचा आहे. थोडक्यात बघा, टीचर कॉल्स 2 स्टुडंट इन फ्रंट ऑफ द क्लास. म्हणजे 2 विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल आणि स्टुडंट काय करतील तर सेंटेन्स लिहितील आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला काय करायचं आहे, मिसिंग वर्ड जो आहे तो गेस करायचा आहे. आता पहिल्या विद्यार्थ्याने एक सेंटेन्स लिहिलं आहे, दॅट इज डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर. आता इथे काय उत्तर असायला पाहिजे हे कोणाला गेस करायचं आहे तर स्टुडंट बीला. आता स्टुडंट बी जे आहे सेंटेन्स रीड करतो आणि आन्सर जे आहे ते गेस करतो. कसं बघा, डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर हॅच. म्हणजे उबवण्या अगोदरच चिकन जे आहे किती आहे ते काउंट करू नये. सी द नेक्स्ट वन, नाव स्वॅपिंग द रोल. स्टुडंट बी राईट्स द सेंटेन्स, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन. आता ए विद्यार्थ्यांनी सेंटेन्स लिहिलेलं होतं, आता चान्स आहे बी स्टुडंटचा. आता बी स्टुडंटनी एक सेंटेन्स लिहिलं आहे, दॅट इज ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन आणि इथे त्यांनी काय केलेलं आहे, रिकामी जागा सोडलेली आहे. आता स्टुडंट ए जे आहे सेंटेन्स रीड करून त्याचा आन्सर जे आहे ते गेस करणार आहे. सी द आन्सर, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तर अशा प्रकारे इथे टीचरनी एक ॲक्टिव्हिटी घेतली आहे, आपण गेमसुद्धा म्हणू शकतो. आता यावरच आधारित तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी प्रश्न दिले आहेत, जसं की टीचर आज स्टुडंट टू वर्क इन पेअर अँड प्ले दिस गेम. टीचर विद्यार्थ्यांना पेअरमध्ये हा गेम खेळण्यासाठी सांगत आहे. टीचर सजेस्ट स्टुडंट टू यूज प्रोवर्ब अँड कोलोकेशन फॉर द पर्पज. स्टुडंट वर्क इन पेअर अँड स्टुडंट्स वर्क इन पेअर अँड प्ले द गेम. टीचर हेल्प स्टुडंट वेन स्टुडंट्स आर इन डाऊट. तर अशाच प्रकारचा जो गेम आहे तो विद्यार्थ्यांना खेळण्यासाठीच टीचरनी काय करायचे, हेल्प करायचे, इन्स्ट्रक्ट करायचे आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रोवर्ब आणि कोलोकेशनचा वापर करून हा गेम खेळायचा आहे. आता पुढे जे दिलेलं आहे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, दॅट इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी और आपण त्याला रिइन्फोर्समेंटसुद्धा म्हणतो. ओके, आता यात काय करायचं आहे तर चूज एनी शॉर्ट स्टोरी ऑफ युअर चॉईस, रिराईट द स्टोरी रिमूव्हिंग कीवर्ड फ्रॉम इट अँड प्रेझेंट द स्टोरी टू युअर क्लास. आता तुम्हाला काय करायचं आहे तर एखादी कुठलीही स्टोरी चूज करायची आहे, त्यातील काही शब्द गाळायचे आहे, मीन्स तिथे रिकाम्या जागा ज्या आहे त्या लिहायच्या आहे आणि त्यानंतर त्या रिकाम्या जागा भरून तुम्हाला ती स्टोरी जी आहे ती प्रेझेंट करायची आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आपण बघूया. हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला स्वतः सॉल्व करायचा आहे. एक स्टोरी मी इथे देत आहे, तुम्ही कुठलंही तुमच्या चॉईसने दुसरी स्टोरी देखील इथे लिहू शकता. चला तर वळूया उत्तराकडे. तर इथे मी अतिशय सोपं आणि छोटंसं असं उदाहरण घेतलं आहे जे तुम्हाला इथे विथ पिक्चर्स दिलेलं आहे. म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी आपण या पिक्चर्सचा सुद्धा वापर करू शकतो. बघा, इन जून वी वेंट टू अ विलेज. इथे काही ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत, त्यातून आपल्याला आन्सर सिलेक्ट करायचा आहे. वेअर माय ग्रँडमदर लिव्स, शी हॅज अ फार्म, ऑन हर फार्म देर आर मेनी ॲनिमल्स. देर आर 2. आता तुम्हाला इथे हॉर्सचं जे आहे पिक्चर दिसत आहे, देर आर 2 हॉर्सेस. इथे तुम्हाला कॅट दिसते आहे, अ कॅट विथ इट्स किटन. ओके, सी द नेक्स्ट. पुढे काय दिसतं आहे तर 3 डॉग्स, 1 hen as well as a cock and a cow. Every morning she feeds her animal with hay or milk. They drink water from the pond on the farm. अशा प्रकारे एक छोटीशी जी स्टोरी आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्टोरी आपण याला म्हणू शकतो, इथे मी तुमच्यासाठी घेतलेली आहे. अशाच प्रकारची तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलीही वेगळी स्टोरी घेऊ शकता, मोठी स्टोरीसुद्धा घेऊ शकता आणि ती तुमच्या ॲज अ आन्सर लिहू शकता. तर अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी 1 जी आहे, डे 1ची दिलेली ॲक्टिव्हिटी 1 जी आहे ती पूर्ण झालेली आहे. लवकरच भेटूया आपल्या सेकंड ॲक्टिव्हिटीसोबत.